हिंदी सक्ती संदर्भात राजकीय नेत्यांमध्ये उधाण आलेलं आहे। हिंदी सक्तीला काहींचा विरोध तर काहींचा पाठिंबा आहे। पण सर मुंबई महापालिकेचं एवढंच मी या क्षणाला बोलेन। कुठेतरी दोन्ही बंधू आता एकत्र येण्यासाठी यापूर्वी अननसाचा आ आईचा असं म्हणत होतं, पण कदाचित जी सक्ती केलेलीच नाहीये, आता ती सक्ती केली अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील तर मी एवढंच म्हणेल मुंबई महानगरपालिकेचा अजित दादांनी फक्त एवढाच सांगितलं की पहिल्यापासून ते सक्ती करू नये, आणि ते पण बरोबर आहे ना। आम्ही पण, मी देवेंद्र फडणवीसच्याच मी काल परवाच्या काही त्यांचा इंटरव्ह्यू वाचला, त्यामध्ये त्यांनी तसंच सांगितलेलं आहे। हे वाद आपण म्हणजे शब्दांचा म्हणजे एक म्हणजे अर्थ वेगवेगळा काढून हे वाद निर्माण केलेला आहे। मला वाटत नाही की कोणाच्या मनामध्ये, जिथे मराठीचा प्रश्न येते, कोणाच्या मनामध्ये काही दुमत नाही की मराठी आपली मातृभाषा आहे आणि ते प्राथमिक भाषा आपली राहिलीच पाहिजे। राजसाहेबांनी मोर्चाची घोषणा केल्यापासून ज्या पद्धतीचा प्रतिसाद हा विविध राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील आणि सर्वसामान्य जनता असेल, या सगळ्यांकडून जो एक अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे हा मोर्चा नक्कीच भव्य दिव्य आणि विराट होईल। आणि त्यानंतर सरकारला हा हिंदी सक्तीचा निर्णय हा जनमताचा कौल पाहून मागे घ्यावा लागेल, याचं बद्दल मला नक्की विश्वास वाटतो। येत्या 5 तारखेला 5 जुलै रोजी मराठी भाषेच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मराठीचा झेंडा घेऊन आझाद मैदानावरती आपला मोर्चा आहे। या सरकारनं पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी लागू केलेली आहे आणि ही लागू केलेली हिंदीची सक्ती या ठिकाणी झुगारून देण्यासाठी हा मोर्चा आहे। तुम्हाला या माध्यमातून मला सांगावं असं वाटतंय की मराठी माणूस म्हणून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा असं आवाहन देखील करतो आहे।